निर्घृण मारहाणीत 45 वर्षीयाचा मृत्यू, पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप। 1 एप्रिल रोजी घडलेल्या अमानुष घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। 45 वर्षीय विवाहित व्यक्तीला काही आरोपींनी निर्दयीपणे मारहाण करून त्याचे हात, पाय बांधले आणि नग्न अवस्थेत भर रस्त्यावर उन्हात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घटनेदरम्यान पीडित व्यक्ती मरणासन अवस्थेत होऊन असताना अनेक नागरिकांनी व्हिडिओ व फोटो काढले, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही। ही बाब अधिक संतापजनक ठरत आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र गंभीर स्वरूपाची घटना असूनही 4 एप्रिलपर्यंत गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। पीडिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याच्या कुटुंबियांनी वारंवार तक्रार देऊनही पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही। पीडिताच्या वृद्ध आई वडिलांनी न्यायासाठी केलेल्या आक्रोशाकडेही दुर्लक्ष झाल्याचे सांगितले जात आहे। अखेर 4 एप्रिल रोजी रात्री उपचारादरम्यान पीडिताचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर ठिय्या ठोकला। माझ्या पतीला निर्दयीपणे मारण्यात आले, तरीही कारवाई होत नाही, असे सांगत पत्नीने हंबरडा फोडला। यावेळी पोलिसांनी मृतकाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे। या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणाची गृहमंत्रालय स्तरावर सखोल चौकशी करण्यात यावी, आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि अशा अमानुष घटनांना आळा बसावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे, अन्यथा सामाजिक संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे।